दादा तुम्ही मगाशी म्हटला की लहानपणी मी त्या रस्त्यावर जातो, तो रस्ता मुजला होता आणि तो रस्ता आमदार येण्याची वाट पाहत होता, काय नेमकं? मंगळवेढा ढवळस हा रस्ता त्या ठिकाणी आम्ही लहानपणा ज्यावेळेला ढवळसची यात्रा असायची त्यावेळेला बैलगाडीत किंवा सायकलीवर आम्ही यायचं आणि येत असताना हा रस्ता त्या निमित्तानं ती आठवण या निमित्तानं झाली आणि आता रस्ता तर पूर्ण पॅकच झाला होता. म्हणजे तेव्हापासून या रस्त्यावर काही कुठलाही जॉब पडला नव्हता, कुठले या निमित्तानं म्हणजे काम झालं नव्हतं. आता खरं म्हणजे हा रस्ता होत असताना या ठिकाणी असं मलाही वाटलं की हा रस्ता मी आमदार व्हायची वाट बघत होता आणि आमदार झाल्यानंतर हा रस्ता पूर्ण होणार होता. दादा अशा पद्धतीचं त्या ठिकाणी होतं. दादा विकास कामांचे जनतेतून चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, मात्र तुमच्याच फॅमिलीतील बबनराव अवताडे हे आज वेगळी भूमिका घेत आहेत, काय सांगू शकाल? लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला प्रत्येकाचं मत असतं आणि लोकशाहीमध्ये जे ते या मताशी जी ती करत असतं. मग त्यांनी त्यांची भूमिका केली, यामध्ये आता तुम्ही त्यांनाच विचारा. समविचाराच्या माध्यमातून तुम्हाला वेगळी करण्याची भूमिका ठेवली असं बोललं जात होतं. आज अजय जगताप तुमच्यासोबत आहेत, काय आव्हान करा? आव्हान काय, सगळेजण आहेत, सगळ्यांचं स्वागत आहे. विकास त्यांनाही सगळ्यांना वाटते, समविचारीच्या सर्व नेते मंडळींना आणि याबरोबर आमच्याबरोबर सगळे येत असताना आज पंढरपूर मंगळवेढ्यामध्ये झालेला विकास आणि हा विकास अधिक गतिमान करण्याकरता हे सर्वजण आम्ही एकत्रित आलेलो आणि भविष्यामध्ये या मतदारसंघाचा विकास व्हावा, मतदारसंघातील ज्या योजना असतील, नागरिकांच्या ज्या तक्रारी असतील याचं निवारण करण्याकरता आम्ही सर्वजण एकत्रित आहोत.